विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बी स्मार्ट हा 1.4 मध्ये असणारा पुढचा लेसन जो आपण आज शिकणार आहोत. बी स्मार्ट इथं हा जो लेखक आहे तो लेखक या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून असं म्हणतोय की तुम्ही आता स्मार्ट बनलं पाहिजे. यू शुड बी अ व्हेरी स्मार्ट पर्सन. हु इज द रायटर वी डोंट नो. व्हॉट he has written here that we know, or if we read this text then we will understand the feelings of the writer. इथं त्या लेखकाच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपल्याला या पाठाच्या माध्यमातून समजणार आहेत. आता इथं सुरुवातीलाच तो टायटलमध्येच असं म्हणतोय की बी स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजे काय? आपण हुशार व्हा, चुणचुणीत व्हा, या पद्धतीचा एक विचार हा या लेखकाचा आहे. आता सुरुवातीचं पहिलं जे स्टेटमेंट आहे ते किंवा पहिलं जे वाक्य आहे ते वाक्यामध्ये तो असं म्हणतोय, चॅम्पियन्स आरंट मेड इन जीन्स, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दॅट दे हॅव डीप इनसाइड देम. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स जे आहेत, जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत, ते श्रेष्ठ व्यक्ती ही कुठल्याही जिममध्ये बनत नाहीत किंवा महान व्यक्ती हे कुठल्याही जिममध्ये बनत नाहीत, व्यायामशाळेत बनत नाहीत, तर ते त्यांच्याकडं असणाऱ्या ज्या काही क्वालिटीज आहेत, जे काही गुण त्यांच्यामध्ये आहेत त्यामधून ते बनतात. म्हणून तो असं म्हणतो, चॅम्पियन्स आर मेड इन जीन्स, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, a dream, a vision. Man can become great because if he had the qualities. Which are those qualities? Those qualities are given here. Number 1, a desire. Number 2, a dream. And number 3, a vision. Means if anybody wants to become a great person, that person must have a desire. He must have a dream and he must have a vision. Then he will become a great person. Otherwise he will not. जर एखादा व्यक्ती मोठा बनायचा असेल तर त्याच्याकडं हे असणं आवश्यक आहे. तीव्र इच्छा, डिझायर, ड्रीम आणि विजन. मीन्स तीव्र इच्छा, स्वप्न आणि एक दूरदृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो, तो दूरदृष्टी त्याच्याकडं असणं आवश्यक आहे, तर तो ग्रेट बनतो. They have to have the skill and the will. They have to have the skill and the will. म्हणजे त्याच्याकडे कौशल्यही असलं पाहिजे आणि त्याच्याकडं इच्छाशक्तीही असली पाहिजे. जर असं असेल तर तो व्यक्ती हा ग्रेट बनेल, महान बनेल. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स if we use that talent to set our goal in life. We can easily get success in life. We shall not achieve our goals if we do not take actions to achieve them. Successful professionals जे यशस्वी असणारे जे व्यक्ती आहे, ते यशस्वी असणारे व्यक्ती त्यांच्याकडं जे काही पद्धत आहे किंवा जे काही प्रगती आहे त्यांची, थ्राईव्ह. हिअर थ्राईव्ह मीन्स प्रगती. थ्राईव्ह याचा अर्थ इथं प्रगती असा होतो. सक्सेसफुल व्यक्ती हे प्रगती करतात कारण त्यांच्याकडं तशा प्रकारची क्वालिटी असते. आणि वी ऑल, म्हणून इथं लेखक असं म्हणतो की वी ऑल हॅव द नॅचरल टॅलेंट इफ वी यूज द सेम if we use that talent to set our goal in life, we can easily get success in life. Everyone has a talent, but that talent we have to use in our life. And if we use our talent in our life, then we will become a successful person. Otherwise, we will not become a successful person. We shall not achieve our goals if we do not take action to achieve them. Means, suppose you have decided your aim, you have decided your goal, and you are not doing anything to achieve your goal. That time you will not become a successful person. If you have a target, if you have a goal, then you must have to try to achieve that goal. ते जे स्वप्न असेल ते आपलं ध्येय ठरवून चालत नाही. फक्त ध्येय ठरवलंय आणि शांत बसलाय असं असेल तर ते ध्येय तो कधीच गाठू शकणार नाही. ध्येय ठरवलं आणि तर ते ध्येय गाठण्यासाठी त्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की दे रे देवा पलंगावरी, इट इज नॉट पॉसिबल.
नथिंग, यू विल नॉट गेट एनिथिंग ऑन द कॉट. आपल्याला कुठलीही बाब एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या कॉटवर बसून मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. आणि जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला आपलं असणारं जे ध्येय आहे ते ध्येय आपण गाठू शकू. सम सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Setting goal means you must set your goal first, and if you are going to set your goal, that goal has 2 valuable assets. Number 1, originality, sense of originality, and number 2, stepping stone. Because of these 2 qualities, these 2 valuable assets, you can illuminate the path. हे जर 2 क्वालिटीज तुमच्याकडे असतील तर तुम्ही पुढे तुमचा जो मार्ग आहे त्या मार्ग प्रकाशित कराल, अन्यथा तुम्ही तो मार्ग प्रकाशित करू शकणार नाहीत. गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ, परस्युइंग देम acknowledges a better future situation. जे ध्येय असतील ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला स्वतःला चार्ज व्हावं लागेल. त्यासाठी आपल्याला स्वतःला एक प्रकारे अधिकार घ्यावे लागतील किंवा आपण त्या पद्धतीनं काम करावं लागेल. आणि जर असं काम केलं तर आपण आपलं जे फ्युचर आहे ते फ्युचर अतिशय उत्तम अशा प्रकारे बनवू शकतो. मीन्स ॲट द गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ, परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. They help to steer a course of life rather than simply drifting along the letting things happen. Pursuing them acknowledges the better future situation. They help to steer a course of life. Means they help, means those qualities helps us to go ahead in your life rather than simply drifting along the letting things happen. म्हणजे जे गरंगळत जाण्यापेक्षा आपण जर आपलं ध्येय योग्य पद्धतीनं ठरवलं आणि त्या पद्धतीनं जर काम करत गेलो तर आपलं आयुष्य हे निश्चितपणे चांगलं बनू शकतं. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. Setting goals, it is not so difficult. It is easy, but some people are there who have not the qualities or who are not ready to set their goals. For those people that is quite challenging. Means for some it is quite challenging. Why that is challenging for them? Because they have a fear of failure, may be avoided in the absence of any goals. Means fear, means how could I do that? This question, if this question comes in our mind, then you will not get anything or you will not achieve anything in our life. So that it is very much important for you to leave afraidness from you or leave fear from you. Decide yourself and do that work easily. What one wants. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend a 5 steps approach. If you want to successful person, one has to decide the goal. One has to decide his target. One has to decide his aim. And as per the aim, you have to achieve in the end. To accomplish goals, to accomplish your aims, you must work hard, and for that some experts are there who recommended 5 steps approach. First of all, here smart means what? Smart goals are methodology of thinking that helps people reach success. Smart, it is a goal or methodology of thinking. Smart is not anything, it is a methodology of do something or to get help to reach success. SMART stands for SMART. It stands for S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic, and T for time bound.
These are the 5 qualities. These are the 5 qualities, and these 5 qualities you have to do in your life. Yes for smart, yes for specific. Number 2, measurable. Number 3, achievable. Number 4, realistic. And number 5, time bound. These things you have to remember if you want to become a successful person. Means your goal should be smart. Your goal should be smart. Your goal should be specific. Your goal should be measurable. Your goal should be achievable, realistic, and time bound. Smart goals have specific rubrics. Rubric here means guidelines. Smart goals have some guidelines, specific guidelines. So what are those guidelines? We will see in the next video. Okay friends, today I think we have to stay here, stop here. Thank you.